सरी बघा जा पण व्यवस्थित तिच्याकडे हत्यार आहे आता आपण पाहिले हा कशा दिदी हो सॉरी अहो मला जाऊ दे मॅडम अहो मला जायचं आहे मी कुठे अडवलंय प्लीज जा मला तडकाफडकी इथं का आणलं कारण मॅडम तुमचा जीव वाचणं आहे आमच्यासाठी गरजेचं होतं म्हणजे आता तुमच्या वॉर्डमध्ये तुमच्या बेडवर हल्ला झाला तुम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला कुठेतरी एक मारेकरी होता ज्याने अगदी तुमच्या चादरीच्या चिथड्या केल्या थँक्यू आज तुमच्यामुळे मी जिवंत आहे मला वाटलं नव्हतं की मी आयुष्यात कधी इतक्या मनापासून तुमचे आभार मानेन अभिनंदन मॅडम तुमचा पुन्हा एकदा पुनर्जन्म झालाय पण आता ह्या जन्मात तरी तुम्हाला आमच्याशी बोलावंच लागणार देवयानी थँक्यू या सगळ्यात तू मला जितका सपोर्ट केलास तितकं माझ्या घरच्यांनी नाही केला नीता ना माझी सगळ्यात जवळची मैत्रीण होती तुमचं जितकं प्रेम होतं ना तिच्यावर तेवढंच इनफॅक्ट त्याच्यापेक्षा जास्त आम्ही जवळच्या मैत्रिणी होतो पण आता मला हे कळत नाहीये की मी माझ्या घरच्यांवर विश्वास कसा ठेवू तुम्ही काय इतके टोकाला जाताय नीता गेल्यामुळे हे आणि अशी अचानक गेल्यामुळे आपण सगळेच खूप सेन्सिटिव्ह झालोय आणि त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींचा पण खूप विचार करतोय पण ह्या ज्या दोन गोष्टी आहेत जसं नीताची खोटी साक्ष आणि तो ऍक्सिडेंट या दोन्ही बद्दल आपण दादाशी बोलूया नाही नको ते उगाच चिडतील माझ्यावर पण आपण हे सगळं मीतूसाठी करतोय ते माझ्या फॅमिलीला दोषी ठरवतील अमित आता याला पर्याय नाहीये तर कधी कधी वाटतं की मीच कुठून तरी उडी मारून जीव द्यावा अमित थोडे शांत व्हा प्लीज हवं तर मी बोलते दादाशी आणि तो जे काही म्हणेल ते तुम्हाला सांगते बोल पटकन कोणी दिली सुपारी त्या 3 दिवसानंतर आज घरी जाऊन छान जेवून आले मी जेवण जिरवलं नाही मी जेवण जिरवे ना तुझे हातपाय तोडून आणि नडग्या फोडून नाहीतर डायरेक्ट विसर्जन करेन बोल कोणी दिली सुपारी कसली सुपारी कोणी मेलं तर नाहीये ना मग माणूस मरायची वाट बघायची होती आम्ही हा सरांच्या हुशारीमुळे जास्त शहाणपणा करू नको का मारत होतीस राधिका डांगरला बोल कोण राधिका डांगर तिला मारायला आलीस ना तू ती राधिका डांगर हे बघ जास्त शहाणपणा करायचा नाही मला माहितीये की तू सुपारी घेऊन मारायला आली होतीस तिला सुपारी कोणी दिली पटकन बोल फोन आला होता मग तेच विचारते ना मी फोन आला होता सुपारी घेतलीस तू काय काय सांगितलेलं तुला करायला स्कॅम मध्ये इन्व्हॉल्व आहेस का बोल ना फोनवरती काय बोलणं झालं ते फोन आला होता मी तेवढंच केलं बाकी मला काही माहिती नाही नाही बोलली काय पुढे तिला जा प्रेमानं बोलून कळत नसेल तर दुसरा ऑप्शन आहे पुढे फोडून झालंय सर थकले मी सुपारी किलर नाहीये सर ती बाई तिला मी विचारलं तर ती म्हणते की माझा नवरा दारू पितो पोरगा माझा आजारी असतो त्याचे उपचार करायचे पैसे हवेत म्हणून मी हे काम घेतलं 50,000साठी ही बाई दुसऱ्याचा जीव घ्यायला तयार झाली आहे सर काय चाललंय हे आजूबाजूला काय एवढी गरज आहे पैशांची कोणी दुसऱ्यांचा जीव घेतंय कोणी स्वतःची किडनी विकतंय काही किडनी विकायला भाग पडतायत स्कॅम चालवतायत विचित्र चाललंय सगळं बुद्धीचा वापर नाही भावना तर नाहीच आहेत या लोकांना विकृती आहे ही सगळी विकृती काय बोलणार शिक्षण नाहीये तिच्याकडे म्हणून तिने हे काम घेतलं असं म्हणून सोडून द्यायचं विकृतीला हे उत्तर नाही असू शकत सर ही अशिक्षित आहे सॉरी पण मोहिनीचं काय
ती सुशिक्षित होती ना, तरी तिच्यात आधीच ती विकृती, माणसांना मारायची, सूड घ्यायची. ती कमी पडली म्हणून तिचा नवरा तिच्यासोबत होता, सुरेश नाईक, पोलीस ऑफिसर. खूप विकृती आहे सर आजूबाजूला. त्रास होतोय सगळं बघून, चिडचिड होतीये. आणि ह्या विकृत माणसांना थांबवायची जबाबदारी कोणाची? तर आपली. आपण वर्दीतली माणसं, पण त्यात सुद्धा आहेतच की अनुजा हवालदार सारखी माणसं, वेंगसरकर सर. राग येतोय सर, चिडचिड होते, कळत नाही या सगळ्यातनं कसं बाहेर पडायचं. आणि मुळात म्हणजे ना कुठे कुठे कमी पडतोय हे कळत नाहीये. आपला प्रामाणिकपणा कमी पडतोय, आपले प्रयत्न कमी पडतायत. काय कमी पडतंय? आजूबाजूला मामलेदार सारखी माणसं वाढत चालली आहेत. तुम्ही माझे सिनियर आहात. अशा सिच्युएशन मध्ये काय करायचं मला प्लीज सांगा. तुम्हाला सगळं माहिती आहे. माझ्या नवऱ्याचे पाय गेलेत सर. तो त्याच्या ड्युटीशी किती प्रामाणिक होता ते. अजूनपर्यंत त्यांच्या मनात कधी असा विचार आला नाही. पण ही बाकीची माणसं सगळं व्यवस्थित असताना त्या नोकरीशी, आपल्या वर्दीशी गद्दारी करतात सर. काय करायचं अशा वेळेला? कसा सुधरवायचा हा समाज? सुविचार क्रमांक 192. एक चांगला विचार बाकी वाईट विचारांवरती मात करू शकतो. इतकं सोपं आहे. समाजात विकृती ही आधी पण होती, ती आज पण आहे. या सगळ्या लोकांमध्ये कॉमन फॅक्टर काय माहितीये जमदाडे? हे गुन्हा करत गेले आणि मग त्या गुन्ह्याची त्यांना चटक लागली. आता असं झालं, हे जर नाही केलं आपलं अस्तित्व काय? असं नाही आहे की कायद्याचा धाक नाहीये, कायद्याचा धाक आहे. आणि म्हणूनच तर गुन्हेगार पळतात, लपून बसतात. नसता धाक तर गुन्हा करून इथे येऊन आपल्याला पेढे देऊन गेले असते. आज मर्डर केलं जरी जगात. जशी चांगली माणसं जगात आहेत ना, तशीच वाईट माणसं पण जगात आहेत. त्यांचं काम काय? गुन्हा करत राहणं. आपलं काम कायद्याचे रक्षक म्हणून त्यांना पकडणं. एक गोष्ट लक्षात घे जमदाडे, एक जमदाडे, एक भोसले, एक सलमान, या तिघांनी जर ठरवलं ना, तर जगातल्या सगळ्या गुन्हेगारांना 3 प्रामाणिक पोलीस ऑफिसर्स पुरून उरतील. कारण आपल्यामध्ये जो खरेपणा आहे ना, आपल्यातला जो तो एक सच्च्या वर्दीतला पोलीस ऑफिसर आहे ना, तो दिसताना एक असतो, पण त्याच्यात ताकद 1000 लोकांची आहे. आपण हारायचं नाही. तू एक बाजू बघतेस ना, दुसरी बाजू बघ. आज हेच भोसले, जमदाडे, सलमान यांच्यासारखे पोलीस सगळे प्रामाणिकपणे काम करतात. म्हणून कुठेतरी कुठल्या तरी गणपती मंडळामध्ये कुणाच्या तरी बापाच्या खांद्यावर एक लहान पोर आनंदात गणेशोत्सव साजरा करत असतात. त्याला भीती नसते की आत्ता इथे कुठेतरी बॉम्बलास्ट होईल का, कुणीतरी माझ्या मुलाला मारेल का. एवढ्या गर्दीमध्ये ताटात तूट होती, पण तेव्हा पण जो उभा असतो तो मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस, पोलीस. सुविचार क्रमांक 183. केल्याने होता है रे आधी केल्याची पाहिजे. कुठली ती बाई? पारेगावची. पण सर तिला खरंच माहिती नाहीये तिला सुपारी कोणी दिली ते. वाया वाया असा फोन आला होता. नंबर ताब्यात घेतलाय मी. बघू, बॅकग्राऊंड चेक करते. काही अपडेट असेल तर कळवते तुम्हाला. व्हेरी गुड. आणि असंच पॉझिटिव्ह राहून काम करायचं, कळलं? येस सर. अजिबात रडायचं नाही, काय नाही, काय नाही. बाप्पा आहे आपल्या पाठीशी. गणपती बाप्पा मोरया. व्हेरी गुड. आपल्या द्वारा डायल केलेला नंबर नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. हॅलो काकू, मी देवयानी बोलतेय. तिमिषा आहे का तिथे देवरुखला? नाही, मी तिला खूप वेळापासून फोन ट्राय करते, पण ती फोन उचलत नाही. ती मुंबईत आहे? नाही नाही, तसं काही सिरियस नाही आहे. पण तुमचं तिच्याशी काही बोलणं झालं ना, तर तिला सांगा की देवीला फोन कर म्हणून. हां ठीक आहे, थँक्यू.
अरे चल लवकर चल लवकर चल. हा बरोबर आहे. नाही जमदाडे, मी आत्ता जस्ट घरी आलोय. हा मी नाही 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 काहीच करणार नाही मी. मी फक्त आलोय आता. ते अर्धे मोदक होते ना कालचे जमलेले प्रसादाचे, ते देतोय मी आता. हा तेवढे देऊन मी लगेच येणार आहे. चौकीवरच येणार आहे मी. हा एक काम कर ना, तू चौकीवर पोहोच, तिकडे भेटतो तुला. हा हा दादा गेली ऑफिसला गेली. हा ती गेली ऑफिसला. मला बोलायचं आहे काम कर, तुझ्याशी. मला सांग जेवायला आहे काही. हा पटकन मला 2 घास जेवायला वाढ ना प्लीज प्लीज प्लीज. मी वाढते तुला जेवायला, पण मला जरा महत्वाचं. बरं कुठे कुठे घडले? नाही लालबाग म्हणजे प्राईम एरिया आहे ना, तिथे होणारच आहे. नाही माझ्याकडे नाही मॅनपॉवर. मी बरं ठीक आहे मी बोलतो शेरेकर साहेबांची. मी बोलतो काय करता येते का बघ. तुम्ही पाठवतो माझ्याकडे सलमान मुकादम आहे, त्याला पाठवतो. ओके सर. हा हा जा ना, मला जेवायला दे ना बाळा प्लीज. दादा मी देते तुला जेवायला, मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी, महत्वाचं बोलायचं. हॅलो. हा येणार आहे मी, चौकीवर येणार आहे. पारकर काही रजिस्टर FIR अजिबात नाही. ते हाफ मर्डर केस बीस हे फक्त बोलबच्चन असतात. त्या पोराचं वय किती आहे? 18 वर्षाचं वरचं पोरग आहे ते. हा नाही गाडी ठोकली आहे ना, थोडस ऐक शांतपणे. पारकर मी येतोय. हा मी येतो, आल्यानंतर आपण बोलू. 5 मिनिटं संप. दादा तिनिशाचा फोन लागत नाहीये. मी तिला असंख्य फोन केलेत, ती आता फोन उचलतही नाहीये. मला भीती वाटते रे दादा. हे मीताचं असं झाल्यापासून ना मला खूप छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन येतं. तुला नाही कळणार. तू घरी फोन केलास का तिच्या? मी केला होता तिच्या घरी फोन. तिची आई म्हणाली की ती तुम्हालाच माहिती असेल ती कुठे आहे ते, तुमच्या बरोबरच असते. म्हणून मी तिच्या सासूला फोन केला, तर त्या म्हणाल्या की ती देवरुखमध्ये नाहीये. इथे मुंबईत ती एका मावस बहिणीकडे राहते तिच्या. तिला फोन केला तर ती म्हणाली की ती आली होती आणि मग लगेच गेली. तर तिच्या हिशोबाने ती देवरुखला आहे, पण ती देवरुखमध्ये पण नाहीये, ती मुंबईत पण नाहीये. ती कुठे आहे? ती मॅरिड आहे ना? हो. अगं तिचं लग्न झालंय ना, मग त्या नवरा बायकोने ठरवलं असेल गणपतीत कुठेतरी जाऊया, नाही तर हनीमूनला गेले असतील यार कुठेतरी. तुम्हाला काय करायचं? गेली असेल ती. तिचा नवरा बहरीनला राहतो, तो नाहीये इकडे, मला माहितीये. तिचं बहरीनला जायचं काही ठरलं होतं का? हे उलट आहे. तिला जायचंय कधीपासून, तिला जाता येत नाहीये कामांमुळे. आणि आता मीताच आहे असं सगळं झाल्यामुळे ती खूप जास्त पॅनिक झालीये. तू लाईटली कसं घेऊ शकतोस हे सगळं? मी कुठे लाईटली घेतोय? मी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय सिनेरिओ. पण तू ऐकत नाहीयेस ना माझं मी काय म्हणते ते. हे ऐकतोच आहे सगळं. सॉरी, मला तुझ्यावर चिडायचं नव्हतं, पण समजून घेणार. आणि 3 दिवस झाले झोपलो नाही मी. दाढी वाढून फिरतोय इथे. 5 मिनिटं नाही आहे जेवायला. 2 मिनिटांसाठी आलो. तू बघितलं ना किती फोन आले. आय एम सॉरी, मी नव्हतं चिडायला पाहिजे तुझ्या. बरं एक काम कर, तू तिला फोन करत राहा. हा मी माझ्या पद्धतीने बघतो काही करता येते का. पण तू कर ना काहीतरी. नाही बाळा, 48 तास झाल्याशिवाय मिसिंग कंप्लेंट नाही नोंदवत आहे. ऐक ना, कायदा सुद्धा काही करू शकत नाही. होऊ देत ना 48 तास. तोपर्यंत तू सगळ्यांना फोन करत राहा. बघ कुठे गेली असेल, फोन स्विच ऑफ झाला असेल, नेटवर्क नसेल. आपल्या देशात होताच. हा त्यामुळे हे करत राहा. तोपर्यंत मी बघतो माझ्या परीने काही सापडतंय का शोधतो. हा मी तू पण काळजी घे. दरवाजा उघडा ठेवायचा नाही. कुणी दरवाजावर आलं तर आधी विचार. काळजी करू नको. तिमिशाला काही होणार नाही. मी आहे ना, मी शोध घेणार तिचा. हा गुड. चल जेवून घेतो मी, निघतो. चल बाय. तुला काही कळलं की कळव मला. हो हो हो. गौरव गौरव चल उठ, ऑफिसला जायचंय. रेडी व्हायचंय. मला कुठे जायचं नाही. कुठे जायचं नाही. कुठे जायचं नाही. ऑफिसला जायचं आहे. खूप कामं पेंडिंग आहेत. उठ उठ उठ. काय झालंय? नाही जायचंय मला. नाही जायचंय यार. नाही जायचंय. गौरव तू घाबरलायस हे कळतंय मला, आणि म्हणून तू बाहेर जात नाहीयेस हेही कळतंय मला. पण अरे बाहेरच्यांचं काय? त्यांना हे सगळं माहिती आहे का? गौरव तू जर असाच वागलास ना तर संशय येईल लोकांना.
काही दिवसांपूर्वी अमितची बायको गेली होती, तो डिस्टर्ब आहे, तो घराबाहेर पडत नाहीये, हे लोकांना पटेल. पण तुझं काय आहे? का मीता गेल्याचं तुलाही दुःख होतं? असं नाहीये ना. हो गौरव, असं स्वतःला कोंडून घेऊन कसं चालेल सांग मला. प्लीज रिलॅक्स. आपल्याला कोणी बघितलं नसेल ना तिला पुरताना? नाही, कोणी बघितलं नसेल. आणि गौरव प्लीज असे शब्द खूप मोठ्याने बोलू नकोस. भिंतीला सुद्धा कान असतात, माहिती आहे तुला. गौरव हे बघ, आपण काहीच केलेलं नाहीये आणि तू प्लीज असं संशयास्पद वागू नकोस. माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. तू काही केलेस? मी काही केले? मग जशी मी खंबीर आहे तसा तूही कळते. मी तुझ्या पाठीशी. आता उठ आणि फ्रेश, ऑफिसला जायचंय. मी तुला छान कॉफी देते. उठ 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 लवकर, ऑफिसला जायचंय. चला हे घे, ये लवकर. बस बस बस. हे घे, फ्रेश वाटेल तुला. घे घे, गरम ब्रश तुरंत कर. रिलॅक्स. ती नर्स काय बोलली का? नाही बोलली सर, आणि ती बोलणार पण नाही. ती छोट्या मोठ्या मारामाऱ्या करायची आणि सुपारी आली, पारेगावला राहते, काही नाही, तिच्याकडे काही इन्फॉर्मेशन नाही. ठीक आहे. काय झालं सर, तुम्ही टेन्शनमध्ये दिसतायत. ती देवयानीची एक मैत्रीण आहे तिमिषा, ती गायब आहे. कळत नाही ती कुठे गेली, काय तिचा पत्ता लागत नाहीये. देवयानी मला म्हणाली आम्ही पण प्रयत्न करतोय, काय होत नाहीये तिचं. आणि काय झालंय ना, ती मीताचं जे काही झालंय त्या पार्श्वभूमीवर जरा भीती वाटते. असं नको असायला ना की ही एक साखळी आहे, मीता आता तिमिषा. नाही, तुम्ही फोन करून बघा ना सर. तिचा नंबर नाही माझ्याकडे. मग देवयानीला? देवयानीशी चालूच आहेत माझे फोन. हॅलो. हा, एक काही कळलं का ग? नाही रे दादा, तिमिषाच्या आईवडिलांना ना आता टेन्शन यायला लागलंय, ते पॅनिक झाले. दादा हे सगळं खूप सिरियस होत चाललंय रे आता. ऐक, तू जरा शांत हो, तू शांतपणे विचार कर. मला ना तिमिषाचा एक फोटो पाठव बरं. तू सर्क्युलेट करणार आहेस? हा. मी पाठवते, पण म्हणजे तिमिषा मिसिंग आहे का? म्हणजे असं ऑफिशियली आलंय का? नाही, आत्ता हे बघ, आत्ता काही विचार करू नकोस. मला जरा माझं काम करू दे. पाठव तू. पाठवते मी. मला पाठवा ना सर. येऊ तर दे. आला. मी सर्क्युलेट कर. राजू, नाश्ता केलास बेटा? ड्रॉइंग बुक तुझी आहे? छान करतोस ड्रॉइंग, बघू. मी तुला नवीन ड्रॉइंग बुक गिफ्ट करतो. राजू, मला सांग, हे चित्र तू काढलंस ना? घाबरू नको, घाबरू नको. मी काय बोललो, तुला ओरडलो? हे चित्र फक्त तू काढलंस ना? सांग, काय बघितलंस तू? तुला काय दिसलं? सांग मला. गुड बॉय. अमित, काय बोलतोयस त्याच्याशी? नाही, काय नाही, सहजच. अरे पण त्याच्याशी बोलण्यात वेळ का घालवतोय? ऑफिसला नाही का जायचं? मग आज नाही जाणार मी. अमित, अरे असं काय करतोस? हळूहळू आता आपल्याला कामावर जायला हवं ना? जाईन मी, पण आज खरंच खूप कंटाळा आलाय. बर, आत ये, मी कॉफी देते तुला. मा, तू घरी होतीस ना तेव्हा? कधी? मीता पडली तेव्हा. हो. ती गच्चीवर जाण्याआधी काय झालं? तुमच्यात काही बोलणं झालं होतं का? कसं होतं तिचं मूड? सांग ना मला. अमित, नको अरे तो विषय आता. नाही मा, मला कळलं पाहिजे, प्लीज सांग. तसं काहीच विशेष घडलं नाही. नेहमीसारखं सगळं रुटीन सुरू होतं. ती सुद्धा अगदी नॉर्मलच वाटत होती मला. माझ्याशी विशेष काही बोलणं नाही झालं. खरं तर मला फारसं काही आठवतही नाहीये.
पण मी किचनमध्ये जायला लागले ना तेव्हा ती गच्चीवर जात होती, ते पाहिलं मी. पण मी तिला काही विचारलं नाही, कारण ती तुझीच वाट बघण्यासाठी तिथे जात असणार लक्षात आलं माझ्या. बस एवढंच. पण त्याच्या पुढच्या क्षणाला आपल्या आयुष्यात असं काही घडणार आहे याची खरंच कल्पना नव्हती रे. खरंच सांगते मी, विश्वास ठेव. मला तुझ्यावर विश्वास आहेच. पारकर, ही सगळी कामं आजच्या आज झाली पाहिजे, कळलं ना? नाही, मला कारण नको आहेत. बोल कोसंबी. काय? नाही थांबतो, मी आलो.